नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात शुभदा साने यांची वजीर ही कथा. दामिनीताई, तुम्हाला आज जीवन गौरव मिळाला आहे. ह्या क्षणी तुम्हाला कसं वाटतंय? खूप समाधान. आता मिळण्यासारखं काहीच राहिलं नाही. मी आज अगदी तृप्त आहे. म्हणतात ना, जेव्हा मन भरून येतं तेव्हा बोलायला शब्द सापडत नाहीत. माझी आज अगदी तशीच अवस्था झाली आहे. ह्या पुरस्काराचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? माझे मिस्टर वीरेंद्र यांना या पुस्तकाचं श्रेय आहेच. आणखी कोणाला? माझ्या सासरची मंडळी, म्हणजे माझे सासू सासरे नणंदा, या सगळ्यांना सुद्धा मी हे श्रेय देईन. टी व्हीवर दामिनीताईंची मुलाखत एकदम रंगात आली होती. या पुरस्काराचं श्रेय मी माझ्या सासरच्या मंडळींना देईन हे त्यांचं उत्तर ऐकून मात्र वीरेंद्रांनी चमकून त्यांच्याकडे बघितलं आणि थोड्या संशयानं ते म्हणाले, तुझं हे उत्तर मात्र पटत नाही आहे. मला तरी हे अनपेक्षित होतं. दामिनीताई नुसत्याच हसल्या. मुलाखत संपत आली होती. आता एक प्रश्न, तसा नेहमीचाच, असं म्हणून मुलाखत घेणाऱ्या त्या चटपटीत मुलीनं त्यांच्यापुढे एक प्रश्न टाकला. ह्या क्षेत्रात नव्यानं पदार्पण करणाऱ्यांना तुम्ही कुठला सल्ला द्याल? इथे टिकून राहायचं असेल तर सातत्य हवं. टीका ही होणारच, पण त्यामुळे डगमगून न जाता तसंच पुढे जात राहिलं पाहिजे. भावी काळातल्या तुमच्या योजनांबद्दल काहीतरी सांगा ना. मी आता आत्मचरित्र लिहिणार आहे. त्याचं नाव? नाही, ते अजून ठरायचं आहे. मुलाखत संपली होती. वीरेंद्रने कौतुक केलं. छान झाला कार्यक्रम, त्यांनी अभिप्राय सांगितला. मग थोडं थांबून ते म्हणाले, पण तुझ्या त्या आत्मचरित्राबद्दल मला तू काही पत्ता लागू दिला नाहीस बरं का. अहो, ते नुसतं माझ्या मनात आहे. सगळं जेव्हा कागदावर उतरेल आणि पुस्तक रूपात हातात येईल ना, तेव्हा खरं. त्यांचं असं बोलणं चाललेलं असतानाच फोन खणखणला. दामिनीताईंच्या मैत्रिणीचाच फोन होता. टी व्हीवरचा कार्यक्रम बघून तिने फोन केला होता. खूप कौतुक करत होती ती. आणि मग नंतर अभिनंदन करणारे, कौतुक करणारे फोन येतच राहिले. तुमचं आत्मचरित्र वाचावंसं वाटतंय, काही लोकांनी इच्छा व्यक्त केली. दामिनीताई मनापासून सगळ्यांशी बोलत होत्या. आता मात्र तुला आत्मचरित्र लिहायलाच पाहिजे. मागे वळून बघताना किंवा स्मृतींची चाळता पाने, ही नावं कशी वाटतायत? वीरेंद्रांनी हसून विचारलं. ही नावं बरी आहेत तशी, पण अजूनही चांगली नावं सुचतील. जरा विचार करूया. आरशापुढे उभं राहून स्वतःचं प्रौढ सौंदर्य निरखता निरखता दामिनीबाई म्हणाल्या. नेहमीप्रमाणे त्या स्वतःच्या प्रतिबिंबावर खुश झाल्या. मी गुहागरची, साधी सुधी. आमच्या जीवनात कसला डामडौल नव्हताच मुळे. वडील एका शाळेचे मुख्याध्यापक. दामिनीताई स्वतःशीच बोलायला लागल्या. आत्मचरित्राची सुरुवात अशी करावी का? त्यांनी स्वतःच्याच मनाला प्रश्न विचारला. आणि त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांचं माहेर साकार झालं. समुद्र काठावरचं गुहागर. त्यांना समुद्राच्या लाटांचा धीर गंभीर आवाज ऐकू यायला लागला. नारळी पोफळीच्या झाडांची सळसळ मनाला स्पर्शून जायला लागली. शाळेजवळ असलेलं घर दिसायला लागलं. छोटंसं, टुमदार, गुलमोहराच्या सावलीत विसावलेलं. घराचं नावही सावली. या सगळ्या वातावरणाचा त्यांच्या मनावर छान परिणाम झाला. त्या वातावरणानं त्यांना जणू वेढून टाकलं. भूतकाळ त्यांना ओढून घ्यायला लागला. त्यांचं मोठेपण गळून पडलं. त्या दामिनी झाल्या, अल्लड, स्वप्नाळू. कडक मुख्याध्यापक म्हणून वडील प्रसिद्ध असले तरी घरात मात्र खेळीमेळीचं वातावरण होतं.
स्वतःचा अभ्यास सांभाळून दामिनीला आणि तिच्या भावाला स्वतःच्या आवडीनिवडी जोपासण्याची पूर्ण मुभा होती. दामिनी अभ्यासात नेहमी पुढे असायची, पण तिला नाटकात काम करण्याचा विलक्षण सोस होता. शाळेच्या गॅदरिंगमधल्या नाटकातनं ती चमकायचीच. एकदा तिनं पत्तेनगरीत या नाटकात चौकट राणीची भूमिका केली होती आणि ती खूप गाजलीही होती. छान काम करते हो तुमची दामिनी आणि दिसतेही सुंदर. कॉलनीतल्या बायका घरी येऊन तिच्या आईजवळ तिचं असं कौतुक करायच्या. मग ती पटकन आरशासमोर जाऊन उभी राहायची. आरशातल्या स्वतःच्या प्रतिमेशी ती बोलायला लागायची. तिच्या दादाला होता बुद्धिबळ खेळायचा नाद. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो आपला बुद्धिबळाचा पट उलगडून बसायचा. त्याचा मित्र असायचा त्याच्याबरोबर. बुद्धिबळाच्या स्पर्धातून दादा नेहमी भाग घ्यायचा, बक्षिसं मिळवायचा. दामिनीही काही वेळा बसायची त्यांचा खेळ बघत. त्यामुळे तिला समजलं होतं उंट कसा चालतो, राजा, वजीर, घोडे, हत्ती यांची चाल कशी असते. दादा तिला म्हणायचा, तू पण खेळत जा ना बुद्धिबळ, मी शिकवीन तुला. पण तिला या खेळात इंटरेस्ट नव्हता. तिला आपली अभिनयाचीच आवड. कॉलेजमध्ये गेल्यावरही तिने तिची ही नाट्यसेवा चालू ठेवली होती. इतकी आवड आहे हिला अभिनयाची, पण सासरचं घर कसं असेल, तिथे मिळेल का हिला प्रोत्साहन. तिची आई एकदा वडिलांजवळ असं म्हणत होती, ते तिने ऐकलं तेव्हा तिच्या मनात आलं, जिथे माझी कला जोपासली जाईल असंच सासर मला हवं. पण तसं सासर मिळालं? पलंगावर पडून विचार करणाऱ्या दामिनीताईंच्या मनात हे प्रश्नचिन्ह उमटलं. त्यांनी शेजारी बघितलं, वीरेंद्र गाढ झोपले होते. त्या मग पुन्हा जुन्या आठवणींमध्ये हरवून गेल्या. 25-30 वर्षांपूर्वीचा काळ त्यांना आठवला. वडिलांच्या मनात येत होतं, दामिनीचं शिक्षण आता पूर्ण झालंय, लग्नाचं बघायला आता काही हरकत नाही. आणि काही दिवसांनी पुण्याच्या वीरेंद्रचं स्थळ कळालं. वीरेंद्र माजगावकर. वीरेंद्र सॉफ्टवेअर इंजिनियर होते. त्यांची नोकरी उत्तम होती. घरात सासू सासरे, 2 मोठे भाऊ, त्यांच्या बायका मुलं, एक नणंद होती, तिचं लग्न व्हायचं होतं. आणि मुख्य म्हणजे ती पण नाटकातनं कामं करायची. तसं सगळं चांगलंच होतं. घरात मोठी माणसं आहेत, त्यामुळे आपल्या दामिनीवर लग्नानंतर लगेचच काही संसाराची जबाबदारी पडणार नाही. शिवाय नणंदच नाट्यक्षेत्रातली आहे, हे सुद्धा चांगलं आहे. दामिनीलाही मग तिची नाट्यसेवा चालू ठेवता येईल हा आईचा विचार, आणि वडिलांनी बघितला वीरेंद्रच्या पगाराचा आकडा. इथे जर आपली दामिनी पसंत पडली तर अगदी सुखात राहील, वडील आईला म्हणाले. तेव्हा आई म्हणाली, अहो हे अगदी शेख महम्मदच्या स्वप्नासारखं झालं. आता फक्त आपल्याला ते स्थळ कळालंय. पण मग पुढच्या पायऱ्या भराभरा ओलांडल्या गेल्या. दाखवण्याचा कार्यक्रम होऊन त्यांचा होकारही आला आणि दामिनीचा होकार होताच. लग्नाच्या आधी फक्त एकदाच ती वीरेंद्रांना भेटली. तेव्हा नाटकात काम करण्याबद्दल तिने त्यांना हळूच विचारलं होतं. तेव्हा ते म्हणाले होते, घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळून तुझी नाट्यसेवा चालू ठेव, काहीही हरकत नाही आहे. पण सासूबाई, सासरे, त्यांना चालेल हे? तिने भीतभीत विचारलं होतं, पण वीरेंद्र तेव्हा काहीच बोलले नव्हते. धान्यानं भरलेला माप लवंडून तिने गृहप्रवेश केला. वीरेंद्र म्हणाले, मी काही तुझं नाव बदलणार नाही. तुझं दामिनी हे नाव मला पसंत आहे. तुझं वागणं विजेसारखं तडफदार असू दे म्हणजे झालं. त्यांचं हे बोलणं ऐकून घरातल्या सगळ्यांचेच चेहरे जरा पालटले होते. लग्नानंतरचे नव्या नवलाईचे दिवस संपले. थोडंफार हिंडणं फिरणं झालं. खरं तर हनीमूनला उटीला जायचं होतं, पण अचानक सासूबाई आजारी पडल्या. त्या म्हणाल्या, तुम्ही आत्ता हनीमूनला जाऊ नका, मला जरा बरं वाटू दे, मग जा कुठेतरी. सगळाच विरस झाला. वीरेंद्र वैतागले, तीही हिरमुसली. तेव्हा सुमंगला बहिणी तिच्या जवळ येऊन म्हणाल्या, हे असंच असतं ग,
सासूबाईंचं आजारपण केव्हाही डोकं वर काढतं. बीपीचा त्रास आहे ना त्यांना. दामिनीनं जाऊबाईंच्या चेहऱ्याकडे बघितलं. त्यांचा चेहरा वेगळाच दिसत होता. सुरुवातीचे काही दिवस तर घरातली तंत्रच समजावून घेण्यात गेले. तशी आर्थिक परिस्थिती उत्तम असूनही घरात कशालाही नोकर माणसं नव्हती. सासूबाई म्हणायच्या, आपण एवढी माणसं आहोत घरात, एकेकानं एक एक काम वाटून घ्यायचं, कशाला हवेत नोकर. सुमंगला वहिनी मोठ्या म्हणून पोळ्या त्या करायच्या. मधल्या रेखा वहिनींकडे भाजी आमटी करायचं काम आणि दामिनी पडेल ते काम करायची. केरवारे, स्वच्छता, मामंजींच्या पूजेची तयारी करून ठेवणं. तिला खरं तर कामांची सवय होती, तरी पण सासूबाई म्हणायच्या, असा केर काढलायस, कशी भांडी विसळली आहेस ग. अगं नाटकाची आवड आहे ना तुला, मग नाटकातल्यासारखं घर नको का ठेवायला. त्या असा नाटकाचा विषय काढायच्या, पण थोड्या उपहासानं. एकदा महिला मंडळाचं हळदी कुंकू होतं. ती सुमंगला वहिनींच्या बरोबर तिथे गेली होती. त्यांनी सगळ्या बायकांशी तिची ओळख करून दिली. ही माझी धाकटी जाऊ दामिनी. आणि मग थोडं थांबून त्यांनी सांगितलं, हिला नाटकात काम करायची आवड आहे बरं का. हो का, कधी केलंय नाटकात काम. शाळेत असल्यापासून मी नाटकांमधनं कामं करते. कॉलेजमध्ये चिमणा चिमणीचं घरटं मध्ये मी हिरोईन होते. माझ्या त्या भूमिकेला सगळ्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. अगं बाई, म्हणजे चांगली सवय आहे तुम्हाला अभिनय करण्याची. आपल्या महिला मंडळाच्या गॅदरिंगसाठी आम्ही एक नाटक बसवणार आहोत. ते नाटक पुरुष पात्र विरहित असणार आहे. त्यासंबंधी चर्चा करायची आहे. पुढच्या रविवारी मीटिंग आहे. तुम्ही या. हे बोलणं ऐकून दामिनीला तर इतका आनंद झाला. इतके दिवस जे काहीतरी हरवलं होतं ते गवसल्यासारखं वाटलं. हो, येईन की मी अवश्य, दामिनी म्हणाली. पण घरी जाताना सुमंगला वहिनी म्हणाल्या, तू असं एकदम कबूल उगाचच केलंस ग. आधी घरून परवानगी मिळेल का ते बघ ना. अहो वहिनी, घरून परवानगी न मिळायला काय झालंय. महिला मंडळाचं नाटक, त्याची तालीम दुपारीच असणार. दुपारी एवढं कुठं काय काम असतं. हे बघ बाई, माझ्या मनात जे आलं ते मी बोलून दाखवलं हो. दुसऱ्या दिवशी दामिनीनं सासूबाईंजवळ तो विषय काढलाच आणि सुमंगला वहिनींना जे अपेक्षित होतं तेच नेमकं घडलं. सासूबाईंचा चेहरा लाल झाला. त्या म्हणाल्या, एक काम तुला धड जमत नाही आणि नाटकाच्या तालमीला कसली जातीयस. तेवढ्यात नणंद तिथे आली. तिचाही चेहरा रागानं फुलला होता. ती फणकऱ्यानं म्हणाली, तुला संसार नीट करायचा आहे का संसाराचं नाटक करायचं आहे. अहो पण तुम्ही करताच की नाटकातनं कामं, जाताच की तालमींना, मग ते कसं घरात चालतं. हे बघ, नाटकात काम करायचं ना तर स्वतःमध्ये कसब लागतं आणि सौंदर्यसुद्धा लागतं. तुझ्यात दोन्हीही नाही आहे. त्यामुळे मला नाही वाटत ग तू फार पुढे जाऊ शकशील असं. तिचं बोलणं ऐकून दामिनीचा अहंकारच दुखावला गेला. तिच्या सगळ्या शरीराची आग व्हायला लागली. हे बघ, घरात बसून कर काहीही, पण बाहेर मात्र जायचं नाही. सासूबाईंनी पुन्हा तोफ डागली. दामिनी गप्पच बसली. ती काय बोलणार याच्यावर. अनपेक्षित भडीमार झाला होता. रात्री वीरेंद्रना तिने हे सगळं सांगितलं. ते म्हणाले, आमच्या घरातली परिस्थिती ही अशीच आहे. आमच्या रेखा बहिणींना लेखनाची किती आवड होती. कविता तर त्या पटापटा करायच्या. आमच्या शेजारच्या दिघ्यांकडे बारसं होतं एकदा, तर तुला सांगतो रेखा बहिणींनी इतका सुंदर पाळणा केला. मग काय झालं. काय होणार. तो पाळणा दिघे वहिनींच्यापर्यंत पोहोचलाच नाही. आईने तो पोहोचू दिला नाही. नाही, हे बरोबर नाही केलं त्यांनी. त्यांच्याच सुनेचं कौतुक झालं असतं ना. हां, आणि हे तर काहीच नाही. अगं वहिनींनी काहीतरी लिहून त्यांच्या खोलीत ठेवलेलं असायचं, तर ते कागद त्यांच्या खोलीतनं गायब व्हायचे. शेवटी वहिनींनी लेखन थांबवलं. अरे देवा, आता रेखा वहिनी तर घरात बसूनच लेखन करत होत्या ना, मग त्यांना करू द्यायचं. दुसऱ्या दिवशी सुमंगला वहिनी तिला म्हणाल्या, मी तुला आधीच सांगितलं होतं ना हे असं होणार म्हणून. अगं माझ्यावरनंच म्हणते मी. तुमच्यावरनं.
हो, माझ्यावरनं. अगं असे सगळे अनुभव पचवून बसले ग मी. तुला सांगते, निरनिराळे पदार्थ करण्याची मला पूर्वीपासून आवड होती. माझे निरनिराळे कोर्स पण झालेत. काही पाककृती तर मी शोधून काढलेत असं म्हटलं तरी चालेल. अरे वा. तर अशा वेगवेगळ्या पाककृतींची प्रात्यक्षिकं दाखवण्यासाठी मला एका कन्या महाविद्यालयात बोलवत होते. तसं रोज काही जायचं नव्हतं, महिन्यातनं फक्त 2 वेळा. मग काय झालं? काय होणार? घरातनं परवानगी मिळाली नाही असंच ना? असंच की ग. सासूबाई म्हणाल्या, तुझं हे पदार्थ करण्याचं वेळ घरच्या पुरतं मर्यादित असू दे. उगाच बाहेर जाऊन असं काही करण्याची गरज नाही. आपल्या घरात असं चालणार नाही. पण हे सगळं ठरवणाऱ्या ह्या कोण? प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं असं काही मत असतंच की. असा आवाज उठवणं त्यावेळी मला शक्य नव्हतं ग. मग बसले झालं घरात. सुमंगला बहिणींचं बोलणं ऐकून दामिनीच्या मनात एक चित्र उभं राहिलं. तिच्या डोळ्यांसमोर नाचायला लागल्या कठपुतळ्या. ती मनाशीच म्हणाली, मी नाही होणार कठपुतळी, नाहीच होणार. मी दोरीच तोडणार. पण दोरी तोडण्यासारखी तेव्हा परिस्थिती नव्हती. 4 महिने झाले होते तिला. मुलगा होईल का मुलगी होईल? खरं तर मुलगीच व्हायला हवी. अन्यायाचा प्रतिकार करणारी तडफदार मुलगी. घरात मुळूमुळू रडत न बसता प्रसंगी हातात तलवार घेणारी रणरागिणी. दामिनी मनाशी विचार करत राहायची. विश्रांतीसाठी काही दिवस ती माहेरी गुहागरला गेली आणि तिथेच चुकलं. प्रवास झेपला नाही तिला. तिकडे गेल्या गेल्याच ॲबॉर्शन झालं. रडून रडून तिचे डोळे सुजले. आईवडिलांनी खूप समजावलं, पण अश्रू थांबत नव्हते. त्यांच्या महापुरात आपण वाहून जाऊ असं तिला वाटत होतं. आता शक्य तर प्रेग्नन्सी टाळा, तुमच्या जीवाला धोका आहे, डॉक्टरांनी गंभीर इशारा दिला. त्यांच्या शब्दांनी तिच्या मनाला असंख्य सुया टोचायला लागल्या. भळभळती जखम बरोबर घेऊनच ती सासरी परत आली. काही दिवसांनी शरीराच्या जखमा भरून झाल्या. मनांच्या जखमावर तात्पुरती मलमपट्टी करून तिने पुढचा प्रवास सुरू केला. असेच काही दिवस गेले, विशेष काही न घडता. आणि एक दिवशी तिला तिची कॉलेजमधली एक मैत्रीण भेटली, पूर्वा. खूप गप्पा झाल्या. सध्या तुझा काय उद्योग? दामिनीने तिला असं विचारल्याबरोबर तिने तिच्या मी सावित्री बोलतीये या कार्यक्रमाबद्दल सांगितलं. अरे वा, छान आहे. तू तुझी नाट्यसेवा अजूनही चालू ठेवली आहेस, हे चांगलं आहे. माझ्यासारखं नाही केलंस तू. दामिनीच्या बोलण्यातनं किंचित विषाद डोकावत होता. तिच्या भावना पूर्वाच्या लक्षात आल्या. तिच्या पाठीवर किंचित थोपटत ती म्हणाली, अगं आमच्याकडे एकपात्री कार्यक्रम करणाऱ्या मंडळींचा एक ग्रुप आहे. तू आमच्या ग्रुपमध्ये जॉईन हो. तू पण एखादा कार्यक्रम बसव. नक्की जमेल तुला. तू तुझी नाट्यसेवा पुन्हा चालू करू शकशील. पण अगं आमच्या घरातनं परवानगी मिळाली पाहिजे ग. अगं तुला तुझ्या मिस्टरांची परवानगी मिळाली म्हणजे झालं. बाकी दुसऱ्या कोणाचा विचारच करू नकोस ना. पूर्वानं असं प्रोत्साहन दिलं आणि वीरेंद्रांनी परवानगी दिली. त्यामुळे तिची आनंदी लोकांसमोर उभी राहिली. गोपाळराव जोशी बायको आनंदीबाई जोशी, भारतातली पहिली महिला डॉक्टर. ज्या काळात स्त्रिया घराचा उंबरठासुद्धा ओलांडत नव्हत्या, त्या काळात देशाच्या सीमा ओलांडून अमेरिकेला जाऊन डॉक्टर होऊन परत आलेली आनंदी. तिच्या आयुष्यातले चढ उतार दामिनीनं उत्तमरित्या सादर केले. तिच्या मृत्यूचा प्रसंग तर डोळ्यात पाणी आणणारा. या आनंदीनं लोकांची खूप प्रशंसा मिळवली, कौतुक मिळवलं. तिच्या नणंदेनं मात्र टोमणा मारलाच. म्हणावं तितकं तुझं काम काही चांगलं होत नाहीये असं ती उपहासानं हसून म्हणाली. पण त्यामुळे दामिनी जास्तच पेटून उठली. नणंद जरी असं म्हणाली असली तरी निरनिराळ्या संस्थांमधनं तो प्रयोग सादर करण्यासाठी दामिनीला बोलावणी यायला लागली.
त्यावेळी सत्यजित नावाचे दिग्दर्शक सामाजिक समस्येवरचं एक नाटक बसवण्याच्या तयारीत होते. एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होते ते. त्यांनी दामिनीला हिरोईनचं काम करणार का असं विचारलं. तिनेही होकार दिला. ते नाटक पण खूप गाजलं. दामिनीला बाहेर असं खूप यश मिळत असताना घरात मात्र आगडोंब उसळला होता. त्या त्रासाला कंटाळून वीरेंद्रांनी स्वतःची बदली मुंबईला करून घेतली. दामिनीचा मार्ग आता थोडा सुकर झाला होता, तरी पण कटकटी संपल्या नव्हत्या. पुण्याहून फोन यायचे, पत्र यायची. सासऱ्यांनी एका पत्रात वीरेंद्रांना म्हटलं होतं, सध्या एका TV मालिकेमध्ये तुझ्या बायकोच्या नवऱ्याचं काम करणारा जो अभिनेता आहे त्याचे आणि तिचे कसे संबंध आहेत हे तुला माहिती आहे का? लोक जे बोलतात ते आम्हाला ऐकवत नाही. तुला सावध करण्यासाठी हे पत्र. ते पत्र दामिनीच्या हातात पडलं. ते वाचून ती खूप रडली. सगळं सोडून द्यावं आणि घरात बसावं असं तिला वाटायला लागलं. तसं तिने बोलून सुद्धा दाखवलं वीरेंद्रांच्या जवळ. पण त्यांनी तिला पुन्हा उभारी दिली. हे बघ, तुला नाउमेद करण्याचा हा एक प्रकार आहे, पण तू खचून जाऊ नकोस. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मग तू कसली काळजी करतीयस? वीरेंद्र तिच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. त्यामुळे कोणाचंच काहीही चाललं नाही. ती वाट चालतच राहिली. तिने नाट्य दिग्दर्शनही केलं. अनेक पुरस्कारांनी तिला सन्मानित केलं गेलं आणि ह्या जीवनगौरव पुरस्कारानं तर सगळ्यांवर कळस चढवला. आता मिळवण्यासारखं काही राहिलं नाही. दामिनी मनाशीच असं म्हणाली आणि पलंगावर उठून बसली. रात्री थोडीसुद्धा झोप लागली नव्हती. डोळ्यांपुढे स्वतःचाच जीवनपट उलगडत गेला होता आणि नंतर त्या जीवनपटावर तिला दिसायला लागली काळी पांढरी घरं. ठिकठिकाणी उभे असलेले हत्ती, घोडे, उंट, राजे, वजीर आणि प्यादी. नंतर तिला दिसलं एका घरात उभं असलेलं, पुढे सरकण्याचा प्रयत्न करत असलेलं एक बिच्चार प्यादं. त्याला दुसऱ्या बाजूच्या 8व्या घरापर्यंत जाऊन पोचायचं होतं, पण त्याला जाताच येत नव्हतं. त्याला कापायला सगळे बसलेलेच होते, पण सगळे मारे चुकवत ते प्यादं पुढे चाललंच होतं. आणि खरं तर त्याला भक्कम पाठिंबा होता, त्यामुळे त्याला मारणं शत्रुपक्षाला परवडण्यासारखं नव्हतं. तो आगळा वेगळा खेळ बघत असताना दामिनी मोठ्यांदा ओरडली, पोचलं पोचलं, ते प्यादं 8व्या घरापर्यंत जाऊन पोचलं, वजीर झालं. अगं काय बोलतेस? हे स्वप्न पडलंय का तुला? तिथे येत वीरेंद्रांनी विचारलं. त्यांच्या हातात चहाचा ट्रे होता. घे, गरम गरम चहा घे. ते हसून म्हणाले. दामिनी एकदम संशयानं त्यांच्याकडे बघायला लागली. अहो, किती वाजलेत? मला काही कळलंच नाही बरं का. मी आपली बघत बसले होते तो खेळ, माझ्याच जीवनपटावरचा खेळ. हो, खेळच की, एका प्याद्याचा प्रवास. दामिनीच्या बोलण्याचा अर्थ आता वीरेंद्रांच्या लक्षात आला आणि थोड्या गंभीरपणानं ते म्हणाले, ते प्यादं मलाही दिसतंय. त्याच्यावर तुझाच चेहरा कोरलाय. पण ते प्यादं जिंकलं, वजीर झालं. मध्येच मारलं नाही गेलं. रेखा वहिनींचं काय झालं? सुमंगला वहिनींचं काय झालं? ही प्यादी कुठेतरी कापली गेलीच ना. पण ते प्यादं मात्र जिद्दी. एवढं यश मिळेल असं वाटलंच नव्हतं. हा कठीण प्रवास सोपा झाला तुमच्यामुळे, फक्त तुमच्यामुळे. आता आणखीन एक सांगते. माझ्या यशाचं श्रेय मी सासरच्या मंडळींनाही देईन असं मुलाखतीत मी का म्हणालं ते सांगते. सांग ना. सासरच्या मंडळींनी वेळोवेळी माझ्यावर टीका केली. त्या टीकेमुळे मी पेटून उठले आणि म्हणूनच स्वतःमध्ये जास्तीत जास्त सुधारणा करण्याचा मी प्रयत्न केला. त्यांनी टीका केली नसती तर कदाचित मी होते तिथेच राहिले असते. म्हणून त्यांनाही श्रेय. दामिनी असं बोलत असतानाच फोन वाजला. अगं, कोणाचा तरी अभिनंदनाचा फोन असणार. दामिनी ताई, घ्या बरं फोन.
वीरेंद्र हसून म्हणाले आणि इतका वेळ भूतकाळात रमलेली दामिनी एकदम दामिनी ताई झाली. जीवनगौरव पुरस्कार विजेत्या दामिनी ताई. मोठेपणाची झूल त्यांनी अंगावर चढवली आणि फोन उचलला.